जिद्द असेल तर वय कधीच आड येत नाही. याचं जिवंत उदाहरण ठरल्यात यवतमाळ जिल्ह्यातल्या 46 वर्षीय लता कोठाडे. तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा पुस्तक हातात घेत त्यांनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण करत अनेक महिलांसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केलाय. वयाच्या 46व्या वर्षी त्यांनी तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा शिक्षणाचा ध्यास घेत यवतमाळच्या गुलाब नबी आझाद विद्यालयातून 10वीची परीक्षा 57.20% गुणांसह उत्तीर्ण केली. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सौ लता विनोद कोठाडे अर्थात पूर्वाश्रमाच्या लता शंकरराव डोईजड यांनी 1995-96 मध्ये 9वी उत्तीर्ण केल्यानंतर वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण त्यांना सोडायला भाग पडलं. शिक्षण अर्धवट सोडलेलं आणि त्यानंतर पुढे विनोद कोठाडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसार, शेती आणि मुलांच्या शिक्षणात त्या व्यस्त झाल्या. मात्र शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत त्यांच्या मनात कायम होती. दरम्यान त्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या किचन गार्डन प्रकल्पात काम करू लागल्या. महिलांना मार्गदर्शन करताना स्वतःचं शिक्षण केवळ 9वी पर्यंत झालं असल्याचं सांगताना त्यांना संकोच वाटायचा आणि त्याच क्षणी त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्धार केला. दिवसभर घरकाम, शेती आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत रात्री उशिरापर्यंत त्यांनी अभ्यास केला. 95-96 मध्ये माझं 9वी पास झाली होती. अर्धवट शिक्षण अपुरं राहिल्यामुळे बाबा जुन्या विचाराचे होते, त्याच्यामुळे माझं शिक्षण अपुरं राहिलं होतं. पण मनात कुठंतरी असं वाटायचं की काहीतरी आपण शिकलं पाहिजे बा. नेहमी मी म्हणायची मुलीला की सगळ्या म्हणजे दीनदयालमध्ये जेव्हा आमचा परिचय होतो, बैठक होते, तेव्हा मग सगळ्याजणी परिचय देतात. पण माझ्या मनात कुठंतरी खंत होती की ह्या सगळ्या बा ग्रॅज्युएट सांगते, कोणी BA सांगते, कोणी 12वी सांगते, पण मला खूप वाईट वाटायचं की मी 9वी पास आहे बा म्हणून. मला कुणी काही म्हटलं नाही, पण माझ्याच मनात एक असा विचार झाला की आपणही काहीतरी केलं पाहिजे. मग आमच्या एका सरांचं मार्गदर्शन घेतलं मी, राहुल सरांचे. त्यांना म्हटलं, सर की 10वीचं कुठंतरी काही होऊ शकते का? तर ताई म्हणे असं आहे म्हणे, शिक्षण तुम्ही केव्हाही घेऊ शकता, प्रयत्न केले तर होऊ शकते म्हणे. मग मी इकडच्या शाळेमध्ये ॲडमिशन करायला गेली, पण मला निष्फळ आलं. माझी ॲडमिशन कुठंच नाही झाली. शेवटी मी एक निर्णय घेतला, ज्या शाळेमध्ये मी शिकली त्या शाळेमध्ये गेली आणि त्या शिक्षकांना विचारलं का सर मी काय करू? तर त्यांनी मला सांगितलं का इथे तरी शाळा आहे बा, तिथं तुमची ॲडमिशन होऊ शकते. मग मी गुलाब नबी आझाद या शाळेमध्ये गेली आणि त्या मॅडमनी माझी ॲडमिशन घेतली. मग प्रश्न होता अभ्यासाचा, पण विषय कसा होता, मला जॉबही पाहायची होती आणि घरही सांभाळायचं होतं. मग काय करायचं अशा व्यवस्थेत? मग मी काही यूट्यूब चॅनलचा वापर केला. 2020 वाचली. काही माझ्या मुलींचे जुने पेपर होते, त्याच्यावरून मी अभ्यासक्रम सुरू केला आणि 57.20% मी पास झाली. या प्रवासात त्यांना कुटुंबाचा, विशेषतः मुलगी राधिकाचा मोठा आधार मिळाला. मुलगी राधिका ही 12वीत आहे तर मुलगा प्रज्वल BA पदवी अंतिम वर्षाला आहे. राधिकाच्या पुस्तकांमधून YouTube आणि नोट्सच्या मदतीनं त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. स्वतःची मेहनत आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाच्या जोरावर लता कोठाडे यांनी यंदा 10वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. आज त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरतोय. माझे नाव राधिका विनोद कोठाडे. मी आता 11वीची परीक्षा देऊन नुकतीच 12वीत गेली आहे. तर मी माझ्या आईला नेहमीच म्हणत होती की 10वीची परीक्षा दे. तर तिने दिली आणि ती 57.20% पास पण झाली. आणि जे मी तिला सांगितलं होतं यूट्यूबवर लेक्चर कर, तिला माझे नोट्स दिले, ते करून तिला चांगले टक्के मिळाले. माझ्या घेतलेल्या परिश्रमाचं फळ मिळालं. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील गवळा या सुमारे 2,500 लोकसंख्या असलेल्या अशा गावातल्या लता कोठाडे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठं यश संपादित केलंय. हे यश अनेकांसाठी आदर्श नक्कीच ठरेल.